नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री ठाण्याच्या टेंबी नाका येथील आनंद आश्रमामध्ये भेट देत आपले गुरु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले। त्यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते उपस्थित होते। आनंद आश्रम हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात असलेले स्थान असून दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ते येथे येऊन आपल्या गुरूंना वंदन करत असतात। ही श्रद्धांजली ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून त्यांच्या राजकीय आणि वैचारिक मूल्यांप्रती असलेली निष्ठा दर्शवणारी कृती असल्याचं त्यांनी सांगितलंय। अशा प्रकारे ठाण्यातील आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांची उपस्थिती ही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरली। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गुरुपौर्णिमा निमित्त टेंबी नाका आणि शक्तीस्थळांवरती असंख्य ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांसोबत माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे त्यांच्या सहकार्याने गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आशीर्वाद घेतले। तसेच गुरुपौर्णिमेच्या दिनी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली। गुरुपौर्णिमा ही केवळ गुरूंना अभिवादन करण्याची परंपरा नाही, तर आपल्या मार्गदर्शकांच्या ऋणात राहायची जाणीव आहे। आता ती जाणीव आणखीन गहरी झाली असं राजन विचारे यांनी बोलताना सांगितलंय। अमर रहे, अमर रहे, दिघे साहेब अमर रहे। अमर रहे, अमर रहे, दिघे साहेब अमर रहे। दिघे साहेब का नाम रहेगा, दिघे साहेब अमर रहे। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, ये साहेब अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा, ये साहब का नाम रहेगा। तर तुमचा
आणि आनंद दिघे असते, धर्मवीर आनंद सर्व नेते, बाळासाहेब ठाकरे असते, जवळून तुम्ही पाहिलेलं. मला वाटतं मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसेच गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी मला काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि दोन्ही जे हिंदुस्थानचं खऱ्या अर्थाने मराठी माणसाला आणि हिंदूंना कशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय झाल्यानंतर पेटून उठायचं, त्याचबरोबर या ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आज त्यांची गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही दरवेळेला त्या ठिकाणी जात असतो. आणि आज शक्तीस्थळावरती येऊन खऱ्या अर्थाने जे बाळासाहेबांचे विचार आहेत गुरुवर्य, त्याचबरोबर आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब आहे जे शेवटच्या श्वासापर्यंत या सर्वसामान्यांसाठी आणि सर्व स्तरातील घटकासाठी ते जीवन जगले. आणि त्यांचा आज खऱ्या अर्थाने आमच्या गुरुला वंदन करायला या ठिकाणी आलो आहे. आता ह्यानंतर आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा पवित्र त्यांची जी हे आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. मातोश्री असेल किंवा शिवाजी पार्कचं स्मारक असेल. आणि खऱ्या अर्थाने त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्यांना जवळ दिसेल ना, गेल्या 8 दिवसामध्ये हातभर फाटली होती, कळलं की नाही. बघा, कुठली पण संघटनेला कोणीही कमजोर समजू नये. आज प्रत्येक कार्यकर्ता या कार्यकर्त्याच्या बळावरतीच आज जे काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत हे त्या ठिकाणी मोठ्या हिमतीने या ठिकाणी संघटनेच्या मागे आहेत. आणि जोपर्यंत हे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत घाबरायची काही गरज नाही आणि कोण कोणाला संपवू शकत नाही, कळलं की नाही. त्यामुळे त्यांना गेल्या 8 दिवसापासून फक्त मराठी माणूस 2 नेते एकत्र झाले तर तुमचं एवढं परिस्थिती झाली. तर आज सर्वजण एकवटले तर का होईल सांगा मला. त्यामुळे त्यांनी अशा भाषा करू नये. गेल्या इलेक्शनला, बिहारच्या इलेक्शनला ते कोण ॲक्टर सुशांत सिंग यांचं भांडवल करून त्या ठिकाणी हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी केलं. आता यावेळेला हिंदी भाषा सक्तीची करून बिहारच्यासाठी हे सर्व चाललेलं डाव आहे. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने हे सर्व ओळखलेलं आहे. ह्यांचं दरवेळेला बटेंगे तो कटेंगे, त्यानंतर मग आता हिंदू आणि हिंदूमध्ये लावण्याचा जो प्रकार केला. शेवटी हे सुद्धा आमचेच बांधव आहेत. आणि ते आमचं म्हणणं काय आहे की आम्हाला कोणाशी वैर नाही, ना हिंदी भाषिकांशी आहे, ना गुजराती भाषिकांशी आहे, ना कुठल्याच जाती धर्माच्या विषयी आम्हाला काही नाही. फक्त या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता आहे, त्या मराठी अस्मितेवरती तुम्ही त्या ठिकाणी बोट लावण्याचा प्रयत्न करू नका, एवढेच आमची माफक अपेक्षा आहे. वैर नाही. वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भक्तांचा ओघ लक्षणीय होता. पहाटेपासूनच मंदिरामध्ये काकड आरती, अभिषेक, गुरुपूजनाचे धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. तर संध्याकाळी साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. विविध ठिकाणाहून साई पालख्याही मोठ्या संख्येने मंदिरामध्ये आल्या होत्या. असे विविध कार्यक्रम श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आल्याचं संस्थापक अध्यक्ष बळीभाग नईबागकर यांनी सुरू केलेले उत्सव तसेच मोठ्या उत्साहात साजरे करीत आहोत, असे संस्थेचे सल्लागार आमदार संजय कैकर यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ सेवा समितीचे सर्व कार्यक्रम साजरे करत असतो, असं श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नईबागकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भजन, नामस्मरणाचे कार्यक्रम दिवसभर सुरू होते. मंदिर समितीने भक्तांसाठी महाप्रसादाची भव्य आयोजनही केलं होतं. मंदिर समितीने भक्तांसाठी महाप्रसादाची भव्य अशी व्यवस्थाही केली होती. स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी आयोजित कार्यक्रमामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला. यावेळी साईनाथ सेवा समितीचे सल्लागार आमदार संजय कैकर यांनी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच सिने अभिनेते मंगेश देसाई, ज्येष्ठ पत्रकार आप्पा भानुशाली, इतर मान्यवर पाहुणे, भाविक भक्तांनी दर्शनाला एकच गर्दी केली होती. श्री साईनाथ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष मंगेश नईबागकर यांनी सर्वांचं स्वागत देखील केलं. बाबा विठुरडेला पाय चालत येईना
चला हे बाबा शिरडीला पायी चालत येईना मोठा शेतीवरती आले पायाला फेड मोठा शेतीवरती आले पायाला फेड आले पायाला फेड आज साईबाबा मंदिर वर्तकनगर हे एक प्रकारे प्रतिशिर्डी आहे. गेली अनेक वर्ष या ठिकाणी बाबांची मंदिराची त्यांच्या मूर्तीची स्थापना आहे आणि स्वर्गीय बळीभाई यांनी हे शून्यातून हे मंदिर उभं केलेलं आहे. त्यांची सगळी टीम ही अजूनही कायम आहे. या ठिकाणी सकाळपासून प्रचंड भक्तांची गर्दी, म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून ते आता जवळजवळ 9, 9:30, 10 वाजेपर्यंत लाईन काही कमी होत नाही. खरं म्हणजे या भक्तीतूनच एक प्रकारची शक्ती मिळत असते, प्रेरणा मिळत असते आणि त्याच्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून भक्तिभावाने या ठिकाणी भक्तगण येत असतात. नागरिक मोठ्या संख्येने लहानापासून थोरापर्यंत अत्यंत त्यांना ओढ लागलेली असते आणि त्याच्यामुळे आणि बाबांचाही त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद असतो. वातावरणही एक प्रसन्न अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मी सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढची सगळी वाटचाल, त्यांच्या कुटुंबाची वाटचाल ही अतिशय यशस्वी हो, आरोग्यदायी जाओ, शतायुष्य हो आणि बाबांकडे प्रार्थना करेन की या शहराकरता, महाराष्ट्राकरता विकासाकडे जी वाटचाल चाललेली आहे, जे महाराष्ट्र थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या जनतेच्या बरोबर राहून काम करतो आहोत. तर महाराष्ट्र क्रमांक 1 वर जाओ, देश जगामध्ये क्रमांक 1 वर जाओ, एवढी आम्हाला आपण शक्ती द्यावी अशी मी बाबांकडे प्रार्थना करतो. नमस्कार. आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. 38वं वर्ष आहे या साईबाबा संस्थानाचं. मी दरवर्षी दर्शनाला येत असतो, पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यावर्षी येणं झालं. साईबाबा, दत्त महाराज, स्वामी समर्थ हे सगळेच गुरुस्थानी असतात. प्रत्येकजण आपापल्या इमोशन्सनी प्रत्येक ठिकाणी जात असतो, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की गुरु हा आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर गुरु आयुष्यात मिळाला तर आपली दिशा ही व्यवस्थित आपल्याला लागते. पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेट NKT महाविद्यालय ठाणे आणि रोटरी क्लब सेंट्रल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी भव्य रक्तदान शिबिर व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमास TJ एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉक्टर शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणेवाला यांनी भेट देऊन आपले शुभ आशीर्वाद दिले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांचं मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य डॉक्टर मानुषी बागची मॅडम यांचे प्रेरणादायी सहकार्य देखील लाभले. NSS स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी दीपाली मुळमुळे आणि जितेश पाटील यांचे विशेष योगदान लाभले. रोटरी क्लबच्या बाजूने कार्यक्रमाचे नेतृत्व क्लब अध्यक्ष डॉक्टर मनीष रजक, प्रोजेक्ट चेअर स्वाती निंबाळकर आणि डॉक्टर माधवी डोळे तसेच क्लब सचिव अविनाश पाटील यांनी केले. रक्तदानासोबतच थॅलेसेमिया तपासणीसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी जपत महाविद्यालय आणि रोटरी क्लबने एक विधायक उपक्रम राबवून समाजाप्रती आपले योगदान दिले आहे. हमारी कॉलेज के अंदर NKT कॉलेज के अंदर महीना 2 महीने से होती है. ये रोटरी सेंटर के तरफ से थाना आज इधर NKT कॉलेज में रक्तदान शिविर रखी है. कम से कम 50 के ऊपर बाटली 100% होगी, वो मैं खातरी से कह सकता हूँ, क्योंकि देने से बढ़ता है और लेने से कम होता है. जैसा दान भी दिया तो अपने को दान मिलता है, ऊपर से भगवान भेजता है, और जो लेने का ही काम करते हैं उसको मांगना ही पड़ता है, और देने का काम करता है उसको मांगने की कोई ज़रूरत नहीं पड़ती है, क्योंकि हम रात को सोते, भगवान रात को भी सोते नहीं है. और विद्यार्थियों को मेरी खास कहने की है कि तुम देते रहो,
और जितना देगा उतना बढ़ेगा। तुम्हारा शिक्षण का प्रभाव बढ़ेगा, साथ में रक्त भी बढ़ेगा और साथ में तंदुरुस्ती आ जाएगी। मेरी उम्र आज 85 है, मेरे को अभी लेते हो गए तो मैं देने को तैयार हूँ, क्योंकि उससे कोई नुकसान नहीं है, फायदा ही है। तो खास ध्यान रखो, भगवान ने तुमको शरीर दिया है मनुष्य में से देवता बनने का। हमारा 16 वर्ष का ज्ञानेश्वर 21 वर्ष में समाधि लिया और आज हम आनंदी के अंदर 231 फुट का लंबा मंदिर बना रहे हैं और बनने को आया भगवान की कृपा से। पानी के अंदर लोग सब मस्करी कर रहे थे कि इधर कहाँ होगा मंदिर 231 फुट का। मैं बोला वो बनाने वाला ज्ञानेश्वर है। जब 21 वर्ष के अंदर उसने समाधि ली तो उसने हमको प्रेरणा दिया कि इधर हमारा मंदिर बनाओ, और मंदिर बनाया। तो आज अभी आनंदी के अंदर थोड़ा दिन के पहले पंढरपुर यात्रा गई तो 5 लाख लोग थे और सभी को प्रसाद बांटने का मौका 50 वर्ष से हमको मिलता है। मी NSS प्रोग्राम ऑफिसर दीपाली मुलमुले आज शेठ NKTT महाविद्यालयात NSS युनिट आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक थॅलेसेमिया टेस्टिंग आणि रक्तदान शिबिर याचं आयोजन केलं आणि मला अतिशय आनंद होतोय हे सांगताना की आमच्या सगळे तरुण मुलं जे आमच्या महाविद्यालयात आहेत त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे या शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांनी हिरिरीने चढाओढीने रक्तदान इथे केलेलं आहे आणि त्याच्या सोबतच आम्ही थॅलेसेमिया टेस्ट केलेली आहे, कारण की जर 2 थॅलेसेमिया मायनर लोकांचं लग्न झालं तर त्यांचं बाळ थॅलेसेमिया मेजर होऊ शकतं। त्याच्यामुळे आजकालच्या तरुण पिढीला लग्नाच्या आधी थॅलेसेमिया टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे। तर ही टेस्ट बाजारात भरपूर महाग असते, ती टेस्ट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे आमच्या इथे आज करून घेतलेली आहे। मी डॉक्टर मनीष राजक, प्रेसिडेंट रोटरी ठाणे सेंट्रल। आज आपण इकडे रक्तदान शिबिर करत आहोत इन असोसिएशन विथ NKT कॉलेज अँड नानजीबाई अँड NSS ग्रुप ऑफ NKT कॉलेज। आपण हा प्रोजेक्ट अनेक वर्ष करत आलो आहोत and आम्ही हा प्रोजेक्ट कंटिन्यू पण करणार आहोत बिकॉज दिस इज अ टायटन इयर आणि आपण दिस प्रोजेक्ट इज एव्हेन्यू फॉर आवर देम अँड बरेच लोक आलेले इकडे आणि उत्साहाने रक्तदान केलेले आहात। आदित्य प्रतिष्ठान ठाणे श्री स्वामी समर्थ साधना केंद्र या ठाणे यांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी महाराज गुरुपौर्णिमा उत्सव श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे अभिनय कट्टा जिजामाता भास्कर कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता। यामध्ये पहाटेपासूनच विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे काकड आरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ बावन्नींचं पठण करण्यात आलं। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालण्यात आला, अखंड नामस्मरण करण्यात आलं। दुपारी नैवेद्य आरती देखील संपन्न झाली। त्याचबरोबर सायंकाळी भजन संध्या संपन्न झाली। स्वामी प्रार्थना, सांघिक प्रार्थना, स्वामी संध्या, महाप्रसिद्ध विशेष आशीर्वाद लाभले ते श्री स्वामी समर्थ साधना केंद्र ठाणे येथे थेट अक्कलकोटहून आलेल्या पादुकांचे दर्शन येथे उपस्थित भक्तांना मिळाले। हे दर्शन घेण्याकरिता भक्तांनी मोठ्या संख्येने येथे गर्दी केली होती। विशेष आकर्षण म्हणजे माझा विठ्ठल माझी माऊली हा उपक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी निमंत्रक किरण नागती व समस्त श्री स्वामी समर्थ साधना केंद्र परिवार ठाणे तसेच माजी नगरसेवक भास्कर पाटील, माजी नगरसेविका सुजाता भास्कर पाटील, शारदा एज्युकेशनचे ट्रस्ट अध्यक्ष विलास ठुसे, इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वामी भक्त, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी किरण नक्ती यांनी सर्वांचे स्वागत आणि सत्कार देखील केले। उपक्रमाचा शुभारंभ जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ठिकाणी पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। अभिनय गटाचे सर्व किरण नागती यांच्या पुढाकाराने हा उपक्रम जो आहे तो आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। टाळ्यांच्या गजरात आपण आता माऊलीचा विठ्ठलाचा सत्कार करतोय। टाळ्या कमी पडत गाणं त्याच्या ओठी, माऊलीची माया त्याची पाठी, उभी आहे मूर्ती दगडात खरी, पण स्पंदन तिची जीवात भरी। आईसारखी जपते दिशा, पावलोपावली वाट दाखवते शाश्वत आशा। कधी भुकेल्याला अन्न वाटतो, कधी अश्रूंना आधार देतो। माझा तो सखा, माझी ती आई, माझ्या वेदनाला देईल साथ घरी। नामाच्या ओठी माझी माय, अशी ही एक भक्ती। आज अर्थातच पौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमाच्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राच्या वतीनं सर्व सेवेकरांना घेऊन एका उपक्रमाची सुरुवात आपण करतोय।
महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाला आणि अर्थातच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेनं खरं तर आजपर्यंत जे समाजकार्य आपण करत आलो आहे त्याचा एक पुढचा टप्पा आणि अर्थातच नौपाडा किंवा जुनं ठाणं त्याच्यामध्ये असलेली ज्येष्ठांची संख्या ही लक्षात घेता माझा विठ्ठल माझी माऊली नावाचा एक उपक्रम याचा शुभारंभ आज आमचे सर्वांचे लाडके भास्कर पाटील साहेब, आमचे अण्णा आणि विलास ठुसे सर हे खरं तर दोघेही फार सुरुवातीपासूनचे माझे मार्गदर्शक आहेत. म्हणतो ना की गुरुविना मार्ग नाही आणि ह्या उपक्रमाची सुरुवात हे दोन्हीही माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातले वेगवेगळ्या टप्प्यावरचे गुरु आहेत. तर त्यांच्या हस्ते खरं तर केवळ पोस्टरचं अनावरण झालेलं नाही आहे तर अनेक असे ज्येष्ठ आहेत त्यांना सोबत घेऊन आज त्यांना आपण ते सांगितलेलं आहे आणि ती संकल्पना अशी आहे की जे एकटे राहत आहेत, कोणीतरी आजी राहते, कोण आजोबा राहत आहेत, आजी आजोबा राहत आहेत, त्यांना एकटे पण बऱ्याचदा असं होतं की खायला उठतं आणि मग तेव्हा महिन्यातून एकदा आम्ही 12 ते 15 जणांचा एक चमू तयार करतोय. मग त्याच्यात एक गायक असेल, त्याच्यात एक कवी असेल, त्याच्यात एक डॉक्टर असेल, त्याच्यात एक शिक्षिका असेल आणि सगळेजण मिळून त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, त्यांच्यासोबत एक सुसंवाद साधणार आहोत, ज्या संवादातून कदाचित काही गोष्टी उलगडतील. त्यांच्या असलेली वैद्यकीय आजची परिस्थिती काय आहे, आरोग्याविषयीच्या काही त्यांच्या तक्रारी असतील त्या असतील, त्यांची आवड काय आहे, एखादं गाणं त्यांना जे आवडते ते गाणं तिथे गायलं जाईल आणि खूप हसत खेळत त्यांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की तुम्ही आमच्या विठ्ठल आणि माऊली आहात आणि आम्ही वारकरी आहोत आणि आम्ही वारकरी कायम तुमच्या सोबत असणार आहोत. ठाणे स्टेशन परिसरात बनावट प्लेसमेंट आणि बेकायदेशीर शैक्षणिक संस्था थाटून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जातात. सदर प्रकारचा जाब विचारण्यासाठी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वागुले, त्यांची कन्या आणि विद्यार्थी पालक वर्ग यांच्यासह स्टेशन परिसरातील खाजगी संस्थेद्वारे फसवणूक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी धडकले. आता संस्था चालक डॉक्टर प्रमोद कुमार मौर्य यांच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि पालकांसह गेले होते. यात झालेल्या वादविवादानंतर नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदार मौर्य यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वागुले, त्यांची कन्या, पालक, कार्यकर्ते अशा 36 जणांच्या विरोधात बेकायदेशीर जमा जमवून 22 लाख रुपये मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचाच जाब विचारण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संध्याकाळी पोलीस ठाण्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. घटनास्थळी नौपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे ढमाळे आणि खासदार नरेश मुस्के उपस्थित झाले. नौपाडा पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता अल्पवयीन मुलींवरती आणि विद्यार्थ्यांवरती दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आक्षेप नोंदवी ठिय्या मांडून नौपाडा पोलीस ठाण्यात बसलेल्या भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नौपाडा पोलिसांच्या बाबत केंद्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करीत गुन्ह्याबाबत माहिती दिली आहे. तसेच तक्रारीची प्रत मोबाईलवर पाठवित असल्याचं देखील सांगितलं आहे. बऱ्याच वेळानंतर खासदार नरेश मुस्के निघून गेले, मात्र किरीट सोमय्या हे नौपाडा पोलीस ठाण्यामध्येच ठाण मांडून बसले होते. 18 वर्षात खाली लोकांचा FIR मध्ये नाव घेताना टेक्निकल प्रोसिजर करावं लागतं आणि तसं आम्ही FIR लिहिताना समोर तो माणूस जो बोलतो ना त्यांचं नाव आरोग्य म्हणून लिहितो, वय नाही विचारत. हा एवढा आमचा सरकारचा पोलिसांचा ज्ञानाचं म्हणजे उर्धटपणाने आणि हे आत्ता नसते 17 वर्षाचा मुली तुम्ही FIR मध्ये आरोपी म्हणून घेतला, त्यांना दुसऱ्या दिवशी कोर्टात जाऊन बेल घ्यावी लागली, म्हणजे अर्ज करावा लागला. नंबर 1. नंबर 2, त्या 17-19 वर्षाचा बोर्ड मिळतात, पत्नी मिळतात, मुस्लिम पण आहेत. ते तिची आई मला एका मुला आम्ही प्रयत्न करतो त्या समाजाने पुढे शिकावं. तर ह्या पोलीस ऑफिसरने त्या आईची काय वागलाय तर तुम्ही ऐका. तिच्या मुलगी आणि आई पोलीस स्टेशनमध्ये रात्री 3 वाजता म्हणून बाप आला त्याने बापाला पण आरोपी केला. एवढं म्हणजे गजब आहे जहालपणा. तक्रार ह्यांनी 3 वाजता दिली, त्याची तक्रार 7 वाजता घेतली आणि एवढ्या मुलांचं ना डायरेक्ट FIR. अरे बाबा यांची काही चौकशी कर बघते आणि या मुलींना काय धमक्या देत आहेत. नागरीला बोलवतात, तुझं तर केजीआर पास करेल, तुझा आईस तुला पासपोर्ट मिळणार नाही म्हणून हा ऑफिसर तुम्ही सस्पेंड करा और इन्क्वायरी पर्यंत त्याला झालेलं पाठवा. तरी फर्स्ट
आणि त्याचे दोन दुसरे ऑफिसर खोटं बोलतात आमदार समोर. तो ऑफिसर काय म्हणतो, या मुलीने मला मारलं. तो एफआयआर मध्ये नाही दिलं, नाही सोडून दिलं, पण मला मारत होते या मुली. त्यांच्या समोर बोलतोय. थर्ड पॉइंट, व्हॉट वॉज द इश्यू तर याच्या विरोधात हा आज मुंबईचा MMR रिजनचा मेजर इश्यू झालेला आहे की हे भारत सरकार फर्स्ट तर काय करायला होतं, यांनी पहिले याची चौकशी करायला होती की हा यांचे कंप्लेंट काय आहे की यांनी आम्हाला फसवलं. भारत सरकारचा पोस्ट आहे, हे आहे, आम्ही नोकरी मिळवून येते. याचे तर पोलिसांनी काही केलंच नाही. आणि तरी सगळं जर आम्ही सगळं केलं, आम्ही करू, आम्हाला जवळ करू, आणि सगळं आहे आमच्याकडे. म्हणजे म्हणतो काय आहे, आयो रात्रीची ड्युटी आहे, मग फाईल मागव दाखव ना, दुसरा सगळं आहे आमच्याकडे. एका तासात भारत सरकार, महाराष्ट्र सरकार दोघांचे बोललो, दोघांना पत्र पाठवले, दोघांचे उत्तरावर विल रिक्वायर अँड. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.